आज सर्वात महत्त्वाची माहिती घेऊन आलो आहोत. या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहे. पूर्ण व्हिडिओ पहा, व्हिडिओला स्किप करू नका आणि पहिल्यांदा चॅनलवरती आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. सबस्क्राईब आणि बेल आयकॉन प्रेस करायला पैसे लागत नाही. तुम्हाला जी गोष्ट तुम्हाला आवश्यकता आहे, वर्तमानमध्ये जे तुम्हाला आवश्यकता आहे, तीच गोष्टचं व्हिडिओ या ठिकाणी या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो. तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चला तर आपण व्हिडिओ सुरू करूया. नमस्कार मित्रांनो, मी आर.एस. पावरा. आज तुम्हाला अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्यासाठी एक अतिशय महत्त्वाचा विषय समजावून सांगणार आहे. जॉईनिंग झाल्यानंतर लगेच प्रसूती रजा घेतली तर 2 वर्षाची सेवा पूर्ण समजली जाते का? की रजेचे दिवस वजा केले जातात? आणि अशा परिस्थितीत प्रमोशन मिळते की नाही? आज आपण जी.आर., कायदा, नियम, विभागीय आदेश आणि प्रत्यक्ष केस स्टडीसह हा विषय खूप स्पष्ट करणार आहोत. अंगणवाडी सेविका मदतनीस प्रमोशनसाठी सर्वसाधारण अट. पहिली अट आहे 2 वर्षाचा नियमित कार्यानुभव. दुसरं, सेवेत कोणतीही मोठी शिस्तभंग कारवाई नसणे. तिसरं, उपस्थिती, कामगिरी, प्रशिक्षण पूर्ण असणे. पण प्रश्न असा आहे, जर तुम्ही जॉईनिंग झाल्यानंतर प्रसूती रजा घेतली तर ही रजा काय आणि सेवा मानली जाते का? सरकारी सेवेत प्रसूती रजा ही कमावलेली रजा म्हणून नव्हे तर हक्काची रजा मानली जाते. महिला व बालविकास विभागाच्या नियमानुसार पहिली प्रसूती रजा मानधनसह मिळते. दुसरं, सेवा वर्षात ही रजा खर्चली जाते. तिसरं पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही रजा ब्रेक इन सर्व्हिस मानली जात नाही. म्हणजे काय? पहिलं, सेवा तुटलेली मानली जात नाही. दुसरं, नोकरी चालू असते. तिसरं, तुमचे सेवा वर्ष चालूच राहते. नियम प्रसूती रजा ही ड्युटी पिरियडमध्ये गणली जाते. म्हणजे तुमचे 6 महिन्याचे रजे दिवसही सेवा म्हणून मोजले जातात. होय, 2 वर्ष पूर्ण मोजताना रजेचे दिवस वजा केले जात नाही. तुम्ही सेवा सतत चालू असल्याने प्रमोशनमध्ये अडथळा येत नाही. उदाहरणार्थ, एका सेविकेने जॉईनिंग 1 जानेवारी 2024ला एक्झाम्पल म्हणून आणि 1 फेब्रुवारी 2024ला प्रसूती रजा घेतली तर 6 महिने आणि 1 ऑगस्ट 2024ला रुजू झाली तर तिचे सेवा वर्ष असे मोजले जाईल. 1 जानेवारी 2024 ते 31 डिसेंबर 2025 म्हणजे पूर्ण 2 वर्ष हो तिला प्रमोशनसाठी पात्र मानले जाते. उदाहरणार्थ सेकंड, जर सेविका 6 महिन्याऐवजी 1 वर्ष रजेवर गेली तर पहिलं तरीही ब्रेक इन सर्व्हिस मानले जात नाही. दुसरं, पण विभाग अतिरिक्त कागदपत्रे मागू शकतो. तिसरं, तरी 2 वर्ष कॅलेंडरनुसार पूर्ण मानली जातात. काही ICDS प्रकल्पात खालील चुका होतात. पहिलं, रजेच्या कालावधी सेवा म्हणून मोजत नाही. दुसरं, सेविका रजेवर होती त्यामुळे अनुभव नाही असे लिहितात. तिसरं, चुकीच्या कागदपत्रामुळे यादीतून नाव ओळखतात. पण वास्तविक नियम असे सांगतात, प्रसूती रजा सेवा रजा घेतल्यामुळे प्रमोशन अडवू शकत नाही. हा संवैधानिक अधिकार आहे. जी.आर.नुसार सेविकेच्या मातृत्व हक्कावर गदा आणू शकत नाही. प्रमोशनसाठी तुम्ही खालील पेपर्स तयार ठेवा. पहिला, जॉईनिंग ऑर्डर्स. दुसरं, प्रसूती रजा आदेश. तिसरं, रजेचे वैद्यकीय प्रमाणपत्र. चौथं, हजर राहिल्यांची नोंद. पाचवं, प्रकल्पातील उपस्थिती अहवाल अटेंडन्स. आणि 6वं, 2 वर्ष पूर्ण झाल्यांचे प्रमाणपत्र. आणि 7वं, प्रकल्प अधिकाऱ्यांची सही व मुद्रांक. जर तुमचे नाव प्रमोशन यादीत आलंच नाही तर पहिलं, प्रकल्प कार्यालयात लिखित तक्रार द्या. दुसरं, CDPOकडे रिव्ह्यू अर्ज द्या. तिसरं, जिल्हा महिला व बाल विकास अधिकाऱ्याकडे अपील करा. RTI राईट टू इन्फॉर्मेशन करून पुरावा मागा. जी.आरची कॉपी लावा. मी हवी असल्यास देऊ शकतो असे तुम्हाला ठिकाणी लिहायचं आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर पाहिले. पहिलं, प्रसूती रजा सेवा मानली जाते. दुसरं, रजेचे दिवस कमी केले जात नाही. तिसरं, 2 वर्षाचा अनुभव कॅलेंडरनुसार मोजला जातो. चौथं, रजा घेतली म्हणून प्रमोशन अडवता येत नाही. मातृत्व हक्क संविधानाने दिलेले आहेत. सेविका आणि मदतनीस कोणत्याही भीतीशिवाय प्रमोशनसाठी अर्ज करू शकतात.
व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा आणि चॅनलवरती नवीन आलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.